Batsman name. हॅलो. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी नमस्कार, सुप्रभात. आपण पाहतोय स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं. या स्पर्धेचा एक देखणा आणि सुंदर असा सोहळा, भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महारण संग्राम. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका बाजूने बारामती, त्यांच्या विरोधामध्ये टीम यंग स्पंदन, अशा दोन संघांदरम्यान जो सामना मैदानामध्ये टॉस जिंकत प्रथमतः आम्ही फलंदाजी करू अशा प्रकारचा निर्णय बारामती संघाने घेतलेला आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूने पाहतो आपण डॉक्टर विष्णू घोलप आणि डॉक्टर प्रताप एडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो हो, याचबरोबर बाहेर चिकट घेणारा चेंडू होता. डॉक्टर बेंद्रे आपण पाहतोय स्टेजच्या पाठीमागे. एक चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल डॉक्टर विष्णू यांना. एका धाब्याच्या मदतीने धावफलकावरती 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉक्टर अमोल चव्हाण यांच्या हातामध्ये आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे, परंतु चेंडू जाईल सरळ सीमा पार. खणखणीत फटका, 4 रन चौकार. हो, याच दरम्यान एक सोपा झेल तिथे ड्रॉप झालाय आणि दरम्यान जीवदान मिळेल डॉक्टर प्रताप यांना. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. बारामती डायनामॉस पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आजचा या स्पर्धेचा पाहतो आपण दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा 8 संघ आपल्याला दिवसभरामध्ये खेळताना 2 ग्रुपमध्ये 4-4 प्रमाणे आपण पाहणार आहोत. काल देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अतिशय तुल्यबळ लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आजचा दिवस जर बघितलं खऱ्या अर्थानं, आज 23/11/2024 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे आणि पाहायचंय पुन्हा एकदा खरं तर महाराष्ट्रातील ही जनता कोणाला त्या ठिकाणी निश्चितपणे कौल देणार आहे. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स ऑरंट देखील पंच पांडा सरदे सर त्या ठिकाणी कळवत आहेत. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण तिथे पाहतोय निश्चितच. यावेळेस मात्र सुरेख थोडासा गती कमी केलेला चेंडू होता आणि तदनंतर टप्पा पडल्याच्या नंतर पाहिलं आपण अगदीच हेल्मेट जवळून चेंडू सरळ क्षेत्रामध्ये दरम्यानचा डॉट. याचबरोबर गॅप मध्ये चेंडू गेलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार.
बॅटवरती चेंडू आल्याच्या नंतर पाहतो आपण खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि सर्कलच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळतात, त्यामुळे गॅपमध्ये गेल्यानंतर कुठल्या प्रकारची संधी नसते क्षेत्ररक्षकाकडे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये आणि यस मुख्य पंच कळवतायत यस हा षटकार आणि नो बॉल. आणि फ्रीडची संधी असेल पहा यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण डॉक्टर सचिन सकपाळ आणि फ्रीड साठी समोर फलंदाज डॉक्टर प्रताप येडगे. लोअर फुल टॉस चेंडू याच दरम्यान फ्रीड बॉलवरती केवळ सिंगल मिळेल पहा. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन बारामती डायनामॉस 21. याच बरोबर स्टेप आउट करत डॉक्टर विष्णू यांच्या बॅटमधून चेंडू लॉंग लेग मध्ये अगदी लॉंग ऑन मध्ये. दरम्यान सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु थांबावं लागेल. डॉक्टर विष्णू यांनी मात्र नकार दिला. याच बरोबर गॅप मध्ये चेंडू डीप बॅकवर पॉइंट मध्ये चेंडू सरळ सीमा पार खणखणीत फटका 4 रन चौकार. मात्र तेज तर्राट भयानक वेगाने टाकलेला चेंडू दरम्यान सरळ रक्षक डॉक्टर योगेश पेंद्रेच्या हातामध्ये गेलाय. दरम्यान निर्धाव डॉक्टर सचिन सकपाळ यांचं पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 26 धावा बारामती डायनामॉस. आणि आज बरोबर एक उत्तुंग फटका डॉक्टर विष्णू यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार षटकार. याचबरोबर पुन्हा एकदा सुंदर फटका. दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन तब्बल 33 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. डॉक्टर सुयोग ढमडरे टीम यंग स्पंदन चे गोलंदाज आणि स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग यांच्या हातामध्ये पाहतो आपण. दरम्यान चेंडू असताना याचबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू होता स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि दरम्यान
हलकस अपील पंचांकडे, परंतु डॉक्टर प्रताप मात्र अतिशय वेगानं अगदी चितेच्या चपळाईनं आपल्या घरट्यामध्ये जाऊन पोहोचले. दरम्यान सिंगल एका धाब्याच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. बारामती डायनामॉस 35 धावा तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली सुरुवात खरं तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि तिथून पुढे सातत्य निश्चितच धावफलकामध्ये ठेवण्याचं काम दोन्ही बाजूने जर बघितलं. विष्णू घोलप 6 चेंडूचा सामना केलाय, 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत, तर डॉक्टर प्रताप येडगे 11 चेंडूचा सामना केलाय, 22 धावसंख्येवरती फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दरम्यान पुरेपूर बॅटमध्ये आला नाही आणि दरम्यान अगदी त्यावरती पाहतो आपण सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. तब्बल 36 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतात. यावेळेस मात्र सुंदर सुंदर चेंडू डॉक्टर सुयोग यांचा. दरम्यान डॉक्टर विष्णू यांना मात्र स्टँड केले. 3 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. बारामती डायनामॉस विदाउट लॉस 36 धावा. डॉक्टर अमोल यावेळेस भन्नाट वेग होता, परंतु काहीसा दिशा भरकडलेला चेंडू पाहतो आपण सरळ इष्टरक्षक डॉक्टर योगेश यांच्या हातामध्ये. दरम्यान अवांतर धाव इथे मिळेल पहा. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. 37 धावा 37. यावेळेस सुरेख फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक डॉक्टर शाहरुख तांबोळी चेंडूवरती आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे 38 धावा. यावेळेस स्टेप आउट केलाय डान्सिंग डाऊन द अटॅक. कार्पेट फटका पहा इथे. दरम्यान डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे 39. डॉक्टर अमोल चव्हाण संघासाठी 4थ्या क्रमांकाचं आणि वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. हो, गती परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन. डॉक्टर पृथ्वीराज यावेळेस चेंडूला गॅदर करतायत. सिंगल मिळेल पुन्हा एकदा. एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना बारामती डायनामॉस 40 धावा. या षटकामध्ये जर बघितलं डॉक्टर अमोल चव्हाण यांनी मात्र धावफलकाला कुठेतरी ब्रेक लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हो, याच बरोबर पायाचा वेध घेणारा चेंडू होता. मिस टायमिंग झालाय डॉक्टर विष्णू घोलप. दरम्यान सुंदर गोलंदाजी एका बाजूने डॉक्टर अमोल यांची जी पाहायला मिळते. जी चर्चा आपण खरं तर करत होतो की या षटकामध्ये काहीसा धावफलकाचा ग्राफ खाल्लेला पाहायला मिळेल, कारण केवळ 4 धावा ज्या आतापर्यंत खर्च केल्यात मोठे फटके मारण्यापासून काहीसा दूर ठेवलेला आहे. यावेळेस बाहेर चिकट घेणारा चेंडू कॅप मध्ये जाईल. डीप थर्ड मॅन सरळ बाउंड्री लाईन सीमा बाहेर चौकार. 4 धावा. निश्चितच एका बाजूने बारामती डायनामॉसचा संघ होता, त्या धावा इथं आल्यात. खरं तर आपण पाहतो की ज्यावेळेस गॅपमध्ये चेंडू गेलाय दोन्ही खेळाडू जर बघितला आपण स्लिप, त्याचबरोबर पॉइंट मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये. हो, याचबरोबर स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न. जागेवर खडे खेळणे का प्रयास था, परंतु कमालीचा वेग होता आणि अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि अगदी
उसळी देखील घेणारा चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षक हातामध्ये डॉट निर्धाव गेलाय. दरम्यान 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती बारामती डायनामॉस 44 धावा विदाउट लॉस. तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. इथे आपण येतोय. डॉक्टर शाहरुख तांबोळे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. समोर डॉक्टर प्रताप एडगे. दरम्यान तिसऱ्या पंचांकडे काहीशी मागणी इथे निश्चितपणे होताना पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होतंय. आणि इथं वॉर्न केलं जाईल गोलंदाजाला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर शाहरुख. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक नो बॉल. धावबाची संधी आणि दरम्यान तिथे फलंदाज मात्र आपल्या घरट्यामध्ये जाऊन पोहोचले. धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रताप यांचा. आणि दरम्यान नो बॉल पाहतो आपण तिथे पंचांनी जो घोषित केला गेलाय. तीन धावा जर बघितलं आपण, 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. नो बॉल आणि त्यावरती फ्रीट सोने पे सुहागा अशा प्रकारची संधी नक्कीच एका बाजूने बारामती डायनामॉस संघाला असेल. धावफलकावरती आपण जाऊयात. 47 धावा ज्या बनवल्या गेल्यात. गोलंदाज डॉक्टर गौरव मोरे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खरं तर फ्रीटची संधी होती, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळेल डॉक्टर गौरव मोरे यांचा. डॉक्टर प्रताप एडगे मात्र काहीसा फायदा नक्कीच त्याचा घेऊ शकले नाहीत. कमी गतीने टाकलेला चेंडू होता, मध्यम गतीचा चेंडू होता.
आणि खोलवर टप्प्यामध्ये टाकलेले चेंडू मात्र इथे डॉट गेलेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर गौरव मोरे धावफलकावरती 47 धावा. यावेळेस बिग हिट केलाय मिड विकेटला. वाह, कमालीचं क्षेत्ररक्षण डॉक्टर शाहरुख यांचं, माफ करा डॉक्टर सुयोग आपण पाहतोय. संघाचे संघटक कमालीचा एफर्ट तिथे पाहायला मिळालाय आणि निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा तर वाचवल्यात. पा 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होत असताना बारामती डायनामॉस 49. यावेळेस बिग हिट, लॉग ऑन क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल ड्रॉप झालाय आणि दरम्यान 2 धावा त्यावरती पळून पूर्ण केले गेलेत. पा खर तर संधी होती झेल घेण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर चेंडूवरती असणं फार गरजेचं आहे. तुमची बॉडी लँग्वेज देखील प्रॉपर असणं झेल घेण्यासाठी डाऊन द बॉल हे फार महत्वाचं असतं. परंतु इथे जर बघितलं आपण कॅरी होऊ शकला नाही. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर गौरव. ओहो, परंतु पूर्ण खूप उंच गेलेला चेंडू होता आणि शेवटपर्यंत जी चर्चा आपण खरं तर करत होतो की शेवटपर्यंत तुमची नजर बॉलवरती राहणं. एका बाजूने जर बघितलं आपण की सुरुवातीला थोडं लक्षात आलं नाही की नक्कीच चेंडू गेलाय कुठे. या पद्धतीने आपण जर बघितलं थोडस निश्चितच मैदानाच्या आतमध्ये काहीसा चुका होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू डॉक्टर गौरव यांचा पाहतो आपण. दरम्यानच्या धावफलकावरती बारामती डायनामॉस 5 षटकांचा खेळ संपलाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून खेळताना 53 धावा बनवले गेलेत. मला वाटतं डॉक्टर प्रताप इथे रिटायर्ड आउट होत आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण बारामती डायनामॉस 54 धावा. डॉक्टर विष्णू 13 चेंडूचा सामना केलाय, 17 धावा बनवल्यात. तर डॉक्टर तुषार शेंडे मात्र दरम्यान यावेळेस पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी समोरच्या असतील तर गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर प्रवीण पुणे नगर यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहेत. याच बरोबर परफेक्ट मिडल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चढवला एक बंगाली रसगुल्ला, बाहुबली षटकार. वरती असलेला विश्वास तो पहिल्याच चेंडूवरती सिद्ध केलाय. पुन्हा एकदा ओ फिर एक बार, लेकिन इस बार ओ क्या कमाल का कैच है, परफेक्ट कैच यहाँ पे, आखिरी दम तक यहाँ पे गेंद के ऊपर अपनी निगाहें रखी और एक बेहतरीन कैच लपका. डॉक्टर तुषार बैक टू पेविलियन.
डॉक्टर तुषार पाहतो आपण तिथे झेलबाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. डॉक्टर तुषार गदादे. दरम्यान यावेळेस मात्र अगदीच सुंदर चेंडू, पायाचा वेध घेणारा चेंडू पाहतोय गोलंदाज प्रवीण यांचा. धावफलकावरती 60 धावा. एक फलंदाज बाद असताना बारामती डायनामॉस 6वं षटक जे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. तेरा चेंडूचा सामना करत डॉक्टर विष्णू एका बाजूने पाहतो आपण. 17 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलबादची संधी. दोघात तिसरा, सगळं विसरा. आणि याचबरोबर चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. सहावं संपलं मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद आणि 64 धावा बारामती डायनामॉस. आणि याचबरोबर एक कुतुंग फटका. डॉक्टर विष्णू यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. याचबरोबर स्टेप आउट करत पुन्हा एकदा वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. सीमारेषेवरती कमालीचा झेल कॅरी केलाय डॉक्टर विष्णू. बॅक टू पॅव्हिलियन. याचबरोबर पुन्हा एकदा संधी. ओहो, याचबरोबर मात्र कॅरी करू शकले नाही क्षेत्ररक्षक. संधीचं सोनं मात्र इथं होऊ शकलं नाही. परंतु बराच काळ हवेमध्ये असलेला चेंडू पहा आणि चेंडूवरती धावत जाऊन इथे पाहतो आपण कॅरी होऊ शकला नाही. एका बाजूने जर बघितलं काहीसा डाव्या बाजूला बरंचसं धावत येऊन जेल घेण्याचा प्रयत्न. दरम्यान 2 धावा. याचबरोबर धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 72 रन. लॉस ऑफ 2 विकेट बारामती डायनामॉस. तुषार गदादे आणि एका बाजूने डॉक्टर अनुराध. दरम्यान स्ट्राईक एंडला पाहतो आपण फलंदाजी करण्यासाठी डॉक्टर सुयोग ढमडरे. याचबरोबर पुन्हा एकदा संधी आणि याही संधीचं सोनं नाही तर पुन्हा एकदा माती झाली बा. बरेचसे कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय टीम यंग स्पंदनच्या मैदानामध्ये. खरं तर खूप परिश्रम करतायत गोलंदाज डॉक्टर सुयोग आणि संधी देत आहेत आपल्या सहकाऱ्यांना. परंतु ते सहकारी मात्र संधीचं सोनं करायला तयार नाहीत. दरम्यान एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. 73 धावा बारामती डायनामॉस. 7वं षटक सुरू असताना. याच बरोबर मात्र आउट ऑफ द पार्क. चेंडू सरळ जाईल सीमा पार. षटकार.
याचबरोबर पुन्हा एकदा डॉक्टर तुषार मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू डेड बॉल. मुख्य पंच पाहतो आपण डेड बॉल तिथे निश्चितच घोषित करतायत. मला वाटतं नक्कीच गोलंदाज डॉक्टर सुयोग गोलंदाजी करत असताना काहीशा बेल्स इथे आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तिथे फसलाय आणि याचबरोबर पुन्हा एकदा ड्रॉप, पुन्हा एकदा झेल तिथे ड्रॉप झालाय. परंतु चांगला एफर्ट्स डॉक्टर शाहरुख यांनी तिथे पाहतो आपण निश्चितपणे लावण्याचा प्रयत्न. बरेचसे झेल ड्रॉप होताना इथे बघायला मिळत आहेत. दरम्यान 7वं षटक संपलं. धावफलकावरती बारामती डायनामॉस 2 फलंदाज बाद आणि 80 धावा. याच बरोबर बिग हिट केलाय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा पार. खणखणीत फटका आलाय. षटकार. यावेळेस मात्र सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन वाढेल. 88 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. टीम यंग स्पंदन कडून गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर प्रवीण, तर एका बाजूने डॉक्टर तुषार गदादे आणि डॉक्टर अनुराध ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. डॉक्टर तुषार गदादे याच दरम्यान स्ट्राईक एंडला सामना करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू याच दरम्यान बॅक टू द बॉलर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल पहा आणि दरम्यानच्या एका धावेच्या साहाय्याने धावफलकावरती वाढ होत असताना 89 धावा. 89 लॉस ऑफ 2 विकेट बारामती डायनामॉस. एका चांगल्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करताना बारामती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिस टायमिंग पाहतो आपण. दरम्यान पाय समेत घेणारा चेंडू. सुंदर गोलंदाजी डॉक्टर प्रवीण यांची. दरम्यान निश्चितच शेवटचं षटक आणि काही चेंडू बाकी असताना मोठे फटके मारण्याचा साहजिक प्रयत्न होणार आहे. परंतु अतिशय चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. गोलंदाज प्रवीण यांचा. दरम्यान डॉट निर्धाव स्वरूपाचा पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस फुल टॉस होता. पाय समेत घेणारा चेंडू ठरला आणि आज दरम्यान शेवटचे 2 चेंडू मात्र डॉक्टर प्रवीण यांनी इथे निर्धाव टाकलेत. दरम्यानच्या 8 षटकांचा खेळ संपलाय. 89 बनवले गेल्या आणि विजयाचं समीकरण असेल 48 चेंडू आणि 90 धावा टीम यंग स्पंदनसाठी.
स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं. या स्पर्धेस आपण दुसरा दिवस पाहतोय आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना टीम यंग स्पंदन आणि बारामती डायनामॉस अशा दोन संघांदरम्यान 89 बनवले गेल्यात 8 षटकांमध्ये बारामती डायनामॉस नंतर 90 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम यंग स्पंदन कडून संघनायक डॉक्टर सुयोग ढमडरे स्ट्राइक एंडला, तर नॉन स्ट्राइक एंडवरती डॉक्टर गौरव मोरे आणि पहिलं षटक डॉक्टर सचिन. पहिला चेंडू पाहतो आपण. सुंदर चेंडू, सुंदर लाईन लेंथ, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी बॅटच्या जवळून चेंडू पाहतो आपण. डॉक्टर विष्णू यांच्या हातामध्ये गेलाय. दरम्यान काही हलकं अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान निर्धाव डॉट स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज सचिन अनबोले पुणे नगर यांकडून गोलंदाजी करत असताना. हो, याच बरोबर आडव्या बॅटनं चेंडू लॉंग लेग रिशेट मध्ये डॉक्टर सुयोग, खणखणीत फटका, 4 रन. एक पाऊल टेकवत आपण पाहतोय. गुडघा टेकवत फक्त आडवी बॅट केली आणि दिशा दिली फुल टॉस चेंडूला. दरम्यान चौकारांच्या साहाय्यानं टीम यंग स्पंदन धावफलकाची सुरुवात. यावेळेस स्क्वेअर कट करायचा होता, थोडस लवकर बॅटवरती आलेला चेंडू आपण पाहतोय. दरम्यान 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्लिप मध्ये चेंडू गॅदर केला गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथं नसेल. दोन खेळाडू जर बघितलं आपण अगदी डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये सीमारेषेवरती जे तैनात केले गेलेले आहेत. हो, यावेळेस पुन्हा स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न. कमालीचा गोलंदाजी डॉक्टर सचिन अनबोले यांची. अचूक टप्पा आणि नियंत्रित वेग जर बघितला आपण निश्चित त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला. वाह वाह, काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. अफलातून क्षेत्ररक्षण बारामती डायनामॉस डॉक्टर तुषार यांचा आपण पाहतोय. थोडासा बॅकफुटवरती जात पुल करण्याचा प्रयत्न होता यावेळेस डॉक्टर सुयोग यांचा, परंतु त्यावरती केवळ सिंगल मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना 5 धावा. यावेळेस ड्राईव्ह केला गॅप मध्ये, क्रॅडिकल ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा खबरला डॉक्टर गौरव मोरेंच्या बॅट मधून आलाय. खणखणीत फटका, 4 रन चौका. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. मैदानाच्या आतमध्ये टीम यंग स्पंदन धावफलकावरती 9 धावा. याच बरोबर डॉक्टर सुयोग सेट ऑन फायर, लॉंग लेगच्या डोक्यावरनं चढवलाय खणखणीत षटकार. याच बरोबर पुन्हा एकदा डॉक्टर सुयोग ढमडरे सेट ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार.
डॉक्टर सुयोग डबडरे सलगचे 2 उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळालेत. डॉक्टर ऋषिकेश स्वामी यांच्या गोलंदाजीवरती मात्र इथं आक्रमण चढवलेलं आहे. पुन्हा एकदा डॉक्टर ऋषिकेश. धावफलकावरती आपण पाहूयात टीम यंग स्पंदन 21 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना ओहो याच बरोबर पुन्हा एकदा संधी होती. फुल टॉस चेंडू होता. खरं तर पंचपक्वानाचं ताट समोर होतं परंतु खाऊ शकले नाही अशी परिस्थिती होती मैदानामध्ये. आणि दरम्यान डॉट निर्धाव चेंडू आलाय. सलगचे 2 षटकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज डॉक्टर ऋषिकेश स्वामी पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. डॉक्टर सुयोग सेट ऑन फायर. 6 रन षटकार. बॅटवरती आले. बॉल हवाय का? अंपायर्स द्या पटकन द्या. आलाय का तो चेंडू? घ्या. नाही सकाळच्या सत्रामध्ये चेंडू आतमध्ये येणारच आहेत. संध्याकाळचा थोडासा प्रॉब्लेम होतो. सकाळ कसं आहे पहा आपल्या घरातलं माल जर घरातनं बाहेर गेलं ना दिवसभर कुठेही फिरलं तरी संध्याकाळी ते परत येतं. तसं दिवसाचा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय पुन्हा परंतु सायंकाळचं रात्रीचं थोडंसं अवघड होतं पहा. यावेळेस कट केला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक तिथे असेल. थोडंसं फंबल होतोय परंतु त्याचा परिणाम जास्त होणार नाही. केवळ सिंगल मिळेल. एका धाब्याच्या साईडनं धावफलक वाढेल. पुढे जाऊन पोहोचलाय टीम यंग स्पंदन 28 धावा धावफलकावरती. दरम्यान पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सुयोग आणि एका बाजूने डॉक्टर गौरव. यावेळेस सरळ बॅटनं सुंदर फटका गरटं सोडलं होतं डॉक्टर गौरव यांनी. दरम्यान डॉक्टर सुयोग यांनी परंतु निश्चितच कुठल्या प्रकारची धाव तिथे मिळणार नाही. षटक संपेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती टीम यंग स्पंदन 28 धावा. विजयाचं समीकरण असेल इथून पुढे आता 36 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय डॉक्टर निलेश कुंभार. 3ऱ्या क्रमांकाचे षटक. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल इथं पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. वेळ वाचवणं देखील गरजेचं सकाळ सत्रामध्ये. यावेळेस डिफेन्स केलाय. हलक्या हातानं एक पाऊल पाठीमागे येत बॅकफुटवरती जात फक्त बॅट स्टँड केली डॉक्टर सुयोग यांनी दरम्यान एका धावेच्या मदतीनं धावफलक वाढेल. पुढे टीम यंग स्पंदन 29 विदाउट लॉस. विजयाचं समीकरण जर पाहिलं आपण तर 35 चेंडू आणि 61 धावा अशा स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेतला प्रत्येक सामना हा फायनल सारखा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यामध्ये रोमांच, प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष. यावेळेस स्टेप आउट करत बॅक टू द बॉलर. सेफ झोन मध्ये फटका आणि याच बरोबर 1 बाउन्स चेंडू जाईल सरळ सीमा पार.
चौकार, 4 धावा. डॉक्टर गौरव यांच्या बॅटमधून यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत. धावफलक वाढेल पुढे जाऊन चौकारांच्या मदतीनं 33 धावा. डॉक्टर निलेश पुन्हा एकदा. यावेळेस पुल केला चेंडू दरम्यान डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती असेल त्यावरती सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे पोहोचेल. यंग स्पंदन 34 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. 33 चेंडूमध्ये 56 धाब्यांची गरज. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू आणि टेकन इझी कॅच. डॉक्टर सुयोग यांच्या रूपानं पहिला फलंदाज इथे बाद होताना टीम यंग स्पंदनचा. पहिला ब्रेक थ्रू डॉक्टर निलेश कुमार यांनी मात्र आपल्या संघाला इथे मिळवून दिलाय. दरम्यान एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न डॉक्टर सुयोग यांचा, परंतु सीमारेषेच्या अगदीच जवळ एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र स्वीप केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक असेल लॉंग लेग सीमारेषेवरती पहा. तोपर्यंत सिंगल अगदी सहजपणे इथं पळून पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढत असताना 35 धावा. विजयाचं समीकरण जर बघितलं आपण 31 चेंडू आणि तब्बल 55 धाव्यांची गरज आहे. डॉक्टर गौरव मोरे दरम्यान यावेळेस स्ट्राईक कडनं सामना करतील. यावेळेस मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर घेऊन गेले डॉक्टर निलेश आणि चांगलं व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांचं निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळालं. दरम्यानच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज बाद आणि 35 धावा टीम यंग स्पंदन संघाच्या पाहायला मिळत आहेत. समीकरण असेल इथून पुढे 30 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर तुषार गददे यांच्या हातामध्ये पाहतो आपण 4थ्या क्रमांकाचे षटक असेल. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. खर तर मध्यम गती गोलंदाज आहेत डॉक्टर तुषार आणि मध्यम गती गोलंदाजाला खेळणं मोठा फटका इतका सहजासहजी बॅटवरती घेणं किंवा टायमिंग करणं एवढं सोपं नसतं पा. जेवढं वेगवान गोलंदाजाला तुम्ही टायमिंग करू शकता तेवढं मध्यम गती गोलंदाजाला करणं निश्चित काही अवघड असतं. यावेळेस सरळ बॅटनं खेळण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता डॉक्टर गौरव यांचा आणि दरम्यान तिसऱ्या पंचांकडे तिथे पाहतो आपण निश्चित मागणी केलेली आहे. तिसरे पंच पांडा सरोदे सर या ठिकाणी आपल्याला निश्चित थोड्याच वेळामध्ये कळवतील. कुठल्याही प्रकारची थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये अलाउड नाही आणि पंचांची अशी गोष्ट काही निदर्शनास आली तर निश्चितच ऑनफिल्ड ते निर्णय घेतात किंवा तिसऱ्या पंचांकडे येतात आणि प्रथम त्या बॉलरला वॉर्न केलं जातं आणि त्यानंतर जर त्याने चूक केली तर तो गोलंदाज त्या ठिकाणी थांबवला जातो आणि पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी त्या ठिकाणी करता येणार नाही. अशा प्रकारचा नियम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि वॉर्न केलं जाईल तिथे गोलंदाजाला पहा.
हो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुलटॉस बॅटवरती घ्यायचा की खोदून काढायचा याच संभ्रमामध्ये मात्र फलंदाज मात्र काहीसं थोड्याशा स्वतःच्या देखील शैलीवरती किंवा त्या फटक्यावरती थोडासा नाराज असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज. ओ फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक पायसे प्रचंड दूरवरून. ओ तू मे खरं तर दोघांमध्ये काहीसा ताळमेळ नव्हता आणि बराचसा उंच गेलेला चेंडू. संधी होती खाली जजमेंट करण्यासाठी. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचबरोबर धावपलकामध्ये पाहतो आपण एका धाब्याच्या मदतीनं वाढ होत असताना 38 धावा 26 चेंडू आणि 52 अशा प्रकारचं समीकरण इथे पाहायला मिळेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्यातला चेंडू. दरम्यान डॉक्टर गौरव यांना मात्र स्टँड करून ठेवलंय. जी चर्चा आपण करत होतो खरं तर वेगवान गोलंदाजाला टायमिंग करणं, तितकी वेगाने तुमची बॅट फिरले तर टायमिंग होतं, परंतु स्लोअर वन किंवा मध्यम गती गोलंदाजाला टाइम करणं हे फार अवघड असतं. यावेळेस मात्र डॉक्टर विष्णू वेस्टनच्या पाठीमागं अगदी सुंदररित्या कामगिरी करत असताना परंतु फलंदाज मात्र आपल्या जागेवरती सुरक्षितपणे पोहोचलेत. दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावपलकावरती बनवल्या गेल्यात 38 धावा आणि उर्वरित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 52 धावा. शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति दरम्यान छोट्याशा ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती 5व्या क्रमांकाचा षटक घेऊन डॉक्टर सुनील पवार. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती असतील तर समोर डॉक्टर पंडित. दरम्यान स्ट्राईक एंडला याचबरोबर सुंदर प्रकारची गोलंदाजी बारामती डायनामोस टीमची पाहायला मिळते. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर घेऊन जाणारा चेंडू पहा तर एस्टनच्या पाठीमागे कमालीची कामगिरी करणारे डॉक्टर विष्णू यांना आपण पाहतोय. दरम्यान डॉट निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस मात्र सुंदर फटका गॅप मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाय अडवण्याचा प्रयत्न आणि ओहो पडो छोडो लेकिन गेंद को मत छोडो अशा प्रकारची स्थिती मैदानामध्ये. चांगला एफर्ट्स आपल्या टीमसाठी बारामती डायनामॉस इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या एक धाव तर नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली बा. 3 धाब्यांच्या मदतीने धावपलकामध्ये वाढ होईल आणि त्यामध्ये दैवत येतं परंतु कर्मण येतं बा. मला वाटतं 1 शॉर्ट रन पंच कळवत आहेत म्हणजे 2च धावा इथे मिळणार आहेत. धावपलक पुढे 2 धाब्यांच्या मदतीनं 40 धावा. समीकरण असेल 22 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज. हो, याच बरोबर काय कमालीची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये
डॉक्टर सुनील पवार, बारामती डायनामोची बॅटिंग स्ट्रेंथ, त्याचबरोबर बॉलिंग लाईन देखील फार चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना जी पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट केला होता काही काळ हवेमध्ये असलेला चेंडू पाहतो आपण. दरम्यान डी पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती असेल आणि त्यावरती केवळ सिंगल, एका धावेच्या साहाय्याने धावफलक वाढेल, पुढे जाऊन पोहोचलाय. 41 धावा, 20 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज. या षटकामध्ये निश्चितच सुंदर गोलंदाजी करत केवळ 3 धावा आतापर्यंत डॉक्टर सुनील पवार यांनी खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू मात्र सरळ जाईल सीमा पार, खणखणीत फटका, षटकार, 6 धावा. मध्ये आणि डॉक्टर चेतन यांनी मात्र पाहतो आपण निश्चितच एक आशादायी षटकार इथं पाहायला मिळाला. 19 चेंडू आणि 43 धावा. यावेळेचा चेंडू मात्र उंच उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, फलंदाज बाद. डॉक्टर योगेश बेंद्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होताना. यावेळेस डॉक्टर गौरव खडे खडे खेळणे का प्रयास, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. परंतु जी चर्चा मी करत होतो की बारामती डायनामोस मध्ये जशी बॅटिंग स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे त्या प्रकारची बॉलिंग लाईन जर बघितलं आपण निश्चितच ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे पाहायला मिळतं आणि कमालीची गोलंदाजी निश्चितच साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच बरोबर यष्टीचीत डॉक्टर विष्णू यष्ट यांच्या पाठीमागे कर्दन काळ ठरलेत आणि यष्टीचीत केले डॉक्टर गौरव यांना, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर शाहरुख तांबोळे पाहतो आपण. दरम्यान 47 धावा धावफलकावरती, 16 चेंडू आणि 43 अशा स्थितीमध्ये सामना आहे. पाहायचं एका बाजूनं डॉक्टर शाहरुख तांबोळे आणि एका बाजूनं डॉक्टर योगेश बेंद्रे आपल्या संघाला या स्थितीमधून बाहेर काढणार का हे देखील पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे. अनेकदा आपण असे रोमांचक सामने पाहतो आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहतो आपण निश्चितच मोठमोठ्या धावा येताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं या स्थितीमधून दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा डॉक्टर निलेश. यावेळेस मात्र अगदीच लॉंग लेग रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान फक्त उंची मिळाली, लांबी मिळू शकली नाही. प्रचंड उंच गेलेला चेंडू दरम्यान नो मॅच लँड मध्ये तिथे लँड झालाय आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलक वाढेल, पुढे जाऊन पोहोचलाय. टीम यंग स्पंदन 48 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 42 अशा स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र काय कमालीची गोलंदाजी, लाजवाब बेहतरीन गेंदबाजी का काफी नपीतुली गेंदबाजी करते हुए बारामती डायनामोस के गेंदबाज. टप्पा पडल्याच्या नंतर काहीसा बाहेर जाणारा चेंडू मात्र स्टँड केले डॉक्टर योगेश यांना. डॉक्टर निलेश कुमार यांनी पुन्हा एकदा पुणे नगर यांकडून उजव्या हाताने मारा करतील. ओ यावेळेस क्लीन बोल्ड जिसका जिक्र मैंने किया था, काफी बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. बल्लेबाज आउट. मैच का कौन नायक और कौन खलनायक होगा ये तो आने वाला समय निश्चित रूप से बताएगा. न्यू बॅटर डॉक्टर पृथ्वीराज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होत आहेत. 48 धावा धावफलकावरती टीम यंग स्पंदन 4 फलंदाज बाद असताना विजयाचं समीकरण असेल आता इथून पुढे 13 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज. डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यावरती केवळ सिंगल. याचबरोबर षटक संपलं. 6व्या क्रमांकासह धावफलकावरती 49 बनवले गेलेत आणि 12 चेंडू मध्ये अजून 41 बनवायच्यात टीम यंग स्पंदन संघाला. याच बरोबर गॅप मध्ये चेंडू जाईल. डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांच्या बॅट मधून सरळ सीमा पार चौकार. ये कहकल गया. काफी बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन बारामती डायनामोस. यावेळेस मात्र स्टँड केले डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांना. धावफलकावरती आपण जाऊयात 53 धावा. विजयाचं समीकरण असेल 10 चेंडू आणि तब्बल 37 धाब्यांची गरज. याच बरोबर मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. परंतु काय कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं यष्टीरक्षण आपल्याला जे पाहायला मिळते बारामती डायनामोस. विजयाचं समीकरण आता इथून पुढे बदललं जाईल. 9 चेंडू आणि तब्बल 37 धाब्यांची गरज. खरं तर मोठे फटके इथे येणं अपेक्षित असताना ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली, प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः खिंडीमध्ये गाठले, निश्चितच कोंडीमध्ये पकडले, कात्रीमध्ये पकडले आणि बांधून ठेवल्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बारामती डायनामोसचा हौसला, त्यांचा विश्वास, स्वतःवरती असलेला आत्मविश्वास बारामती डायनामोसचा उत्साह, बारामती डायनामोसचा आत्मविश्वास हा 7व्या आसमानावरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्योंकि उनका हौसला अभी भी बुलंद आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण विजय साकार केला आणि त्यामुळे त्यांचा वाढलेला आत्मविश्वास त्यांच्या या पुढच्या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. मंजिलें उन्हीं को मिलती जिनकी सपनों में जान होती, पंखों से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उडान होती. आणि बारामती डायनामोसचा हौसला हा नक्कीच बुलंद असलेला आपल्याला
या ठिकाणी पाहायला मिळतोय डॉक्टर अजिंक्य तापकीर दरम्यान स्ट्रायकिंगला. याचबरोबर सुंदर फटका बॅक टू दी बॉलर, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, त्यावरती सिंगल. कबुतरालाही गरुडाचे पंख बसवता येतील कदाचित, परंतु उत्तुंग भरारी घेण्याची ताकद त्याच्या रक्तात असावी लागते, कारण आकाशाची ओढ दत्त घेता येत नाही पा. आणि तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना बारामती डायनामॉस लॉंग ऑन मध्ये. याचबरोबर वन बाउन्स, चेंडू जाईल सरळ सीमा पार, खणखणीत चौकार. टीम यंग स्पंदनला आणि त्या धावा होऊ शकतात, परंतु जर त्या प्रकारची फलंदाजी केली तर. आणि जर तरला क्रिकेटमध्ये कोणतं स्थान नसतं पा, मस्ट बी, तुम्हाला करावंच लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा इतिहास आपण जर बघितला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे इथं अबांतर, एक्स्ट्राज, वाईड, नो जर आलं नाही तर 6 चेंडू आणि 6 षटकार जरी मारले गेले किंवा 5 चेंडू 5 षटकार आणि 1 चौकार जरी मारला गेला तरी सामना विजय होऊ शकतात टीम यंग स्पंदन. परंतु जर आणि तरची गोष्ट, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटचं भविष्य सांगणारा ज्योतिष अजून जन्माला यायचा आहे. फुटबॉलच्या खेळाचं भविष्य ऑक्टोपस सांगायचा, त्या ऑक्टोपसनं देखील जगाचा निरोप घेतला. परंतु क्रिकेटच्या खेळाचं भविष्य कोणी सांगू शकत नाही, असा अनिश्चित खेळ आहे. इथे फक्त तुम्ही अंदाज लावू शकता, परंतु परफेक्ट भविष्य सांगणं फार अवघड असतं. आता अनेकांनी 2 दिवसापासून अंदाज लावले होते, अनेकांनी आखाडे बांधले होते, अनेक सूत्रांनी, विश्वसनीय सूत्रांनी वेगवेगळी माहिती दिली होती, अनेक एक्झिट पोल पुढे आले होते. परंतु आता पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल देखील थोड्याच वेळामध्ये दुपारपर्यंत तो सगळा निकाल आपल्या समोर असणार आहे. म्हणजे प्रत्येकाचे अंदाज असतात, प्रत्येकाचे आखाडे असतात, प्रत्येकाचे त्या ठिकाणी वेगवेगळे एक्झिट पोल आपण पाहत असतो. परंतु ज्या वेळेस तो निकाल लागतो त्याच वेळेस ती परिस्थिती आपल्या समोर येते. याच बरोबर गुडघा टेक और तमाशा देख, डॉक्टर शाहरुख तांबोळी यांच्या बॅट मधून आला एक उत्तुंग षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. चला यानंतरचा टॉस करायचा आपल्याला. नाशिक टीमचे कॅप्टन चला आणि टीम यंग स्पंदन. नाशिक टीमचे कॅप्टन चला. याचबरोबर चेंडूंचा आकाशामध्ये झेल टिपलाय डॉक्टर शाहरुख तांबोळीच्या रूपाने. 5वा फलंदाज तिथे बाद होताना टीम यंग स्पंदन. नाशिक टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी या. गेम चेंजर्स नाशिक टीम आणि यंग स्पंदन अशा 2 संघांदरम्यान यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायचा आहे. गेम चेंजर्स नाशिक टीमचे कॅप्टन चला आणि याच बरोबर सामना मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. बारामती डायनामॉस या संघानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण विजय साकार केलाय. मनापासून अभिनंदन. आणि या सामन्याचा
ग्राउंड्समॅन गजानन आपण या ठिकाणी संपर्क करा. ग्राउंड्समॅन गजानन आपण माईक जवळ संपर्क करा. तर या